मला लंडनमधल्या एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी मिळाली होती. मात्र मी ज्या महाविद्यालयातून पदवी मिळवली आहे त्या महाविद्यालयानं मी तिथून शिक्षण घेतलंय, पदवी प्राप्त केले याबाबतचं पडताळणी प्रमाणपत्र माझ्या कंपनीला दिलं नाही. त्यामुळे माझी नोकरी गेली. मी दलित असल्यामुळे महाविद्यालयाने मला प्रमाणपत्र दिलं नाही, कारण त्यांना एक दलित तरुण पुढे जातोय हे बघवलं नाही. असं एक तरुण बोलतानाची रील सध्या व्हायरल होते. या तरुणाचं नाव आहे प्रेम बिराडे. पण या तरुणासाठी सध्या खुद्द प्रकाश आंबेडकर मैदानात उतरलेत. दलित विद्यार्थी संघटनांनी या तरुणासाठी आंदोलन केले, तेही चक्क मॉडर्न कॉलेजच्या पुढे. या विद्यार्थ्यांना मी दलित असल्यामुळे पुण्यातील मॉडर्न कॉलेजने आपल्या शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी करून प्रमाणपत्र देण्यासाठी टाळाटाळ केल्यामुळे आपल्याला लंडनमधील कंपनीतील नोकरी गमावावी लागली असल्याचा आरोप केलाय आणि सोशल मीडियावर याबाबतचा व्हिडिओ देखील शेअर केलाय. कॉलेज प्रशासनानं सुद्धा या प्रकरणी आता सदर विद्यार्थ्यावर आरोप केलेत. त्यामुळे आता नेमकं खरं कोण? प्रेम बिराडेवर दलित म्हणून खरंच अन्याय झालाय का? हे सगळंच, या सगळ्याच प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. तर बघा मंडळी, प्रेम बिराडेने प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या शिवाजीनगर येथील मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट, सायन्स अँड कॉमर्स मध्ये 2020 ते 23 या कालावधीत BBAचं शिक्षण पूर्ण केलं. त्याला लंडनमध्ये नोकरी लागली, पण मॉडर्न कॉलेजने आपल्या शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी करून प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ केल्यानं त्याची नोकरी गेली. त्याने महाविद्यालयाच्या प्रशासनानं जातीय भेदभाव करून व्हेरिफिकेशन केलं नाही असा आरोप केलाय. त्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मॉडर्न कॉलेजच्या प्रशासनाच्या अन्यायकारक वर्तनाचा तीव्र निषेध करत वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी संघटनेनं कॉलेज समोर आंदोलन केलं. हा विषय जोरदार चर्चेत आल्यानंतर आता प्राध्यापक श्यामकांत देशमुख, व्हाईस प्रिन्सिपल आणि सेक्रेटरी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी यांनी कॉलेजची बाजू मांडली. पण सुरुवातीला प्रेम यानं नेमके कोणते आरोप केले आहेत ते आपण पाहूयात. प्रेमनं आपल्या व्हिडिओमध्ये असं सांगितलंय की जय भीम सगळ्यांना. मी माझ्या कंपनीच्या बाहेर उभा आहे. माझ्या हातात ID कार्ड असून ते कंपनीत परत करायला निघालोय, कारण माझी नोकरी गेली आहे. पुण्याच्या एका कॉलेजमुळे नोकरी गेली. माझ्या कंपनीने पुण्याच्या कॉलेजला विचारलं मी त्यांचा विद्यार्थी होतो का, त्यावेळी कॉलेजने सांगितलं नाही. कॉलेजने माझ्या विद्यापीठाच्या अर्जाच्या वेळी 2दा शिफारस पत्र दिलं होतं. यावेळेस त्यांनी काहीच सांगितलं नाही, कारण त्यांना आम्ही पुढे गेलेलो नको आहे. फक्त हे ID कार्ड किंवा नोकरी नाही, हे माझं, माझ्या कुटुंबाचं, माझ्या शिक्षकांचं, माझ्या समाजाचा कित्येक वर्षांचा संघर्ष होता. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या शिवाजीनगर येथील मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट, सायन्स अँड कॉमर्समध्ये प्रेमने 2020 ते 20 या कालावधीत BBAचं शिक्षण पूर्ण केलंय. त्यानंतर प्रेम बिराडे उच्च शिक्षण घेण्यासाठी ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी ऑफ सक्सेसमध्ये गेला. या विद्यापीठात प्रवेशासाठी कॉलेजने विद्यापीठाला 2 पत्र दिली. त्यामध्ये त्यांनी प्रेमबद्दलच्या चांगल्या गोष्टी लिहिल्या होत्या. ती पत्र देखील प्रेमने व्हिडिओमध्ये दाखवली आहेत. यानंतर पुढे प्रेमने सांगितलं की यावर कॉलेजने मान्य केलं की त्यांना लंडनमधील कंपनीकडून ईमेल मिळाला होता. त्यावर उत्तर देताना त्यांनी सांगितलं की आज तुमचं काम होणार नाही. 2 दिवसांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू. 2 दिवसांनी पुन्हा चौकशी केली असता मॉडर्न कॉलेजमधील विभाग प्रमुख असणारे लॉली दास यांनी त्याला कॉलेजच्या उपमुख्याध्यापिका सरदेसाई मॅडम यांच्याशी संपर्क साधायला सांगितलं. सरदेसाईंनी उत्तर दिलं, तू कॉलेजच्या विभाग प्रमुखांशी बोल, मला फोन करू नकोस. मग त्यानं पुन्हा लॉलीदास यांच्याशी संपर्क साधला. पण त्यांनी या तरुणाला तुझी जात कोणती असा प्रश्न विचारला आणि 1 दिवसानंतर त्याला उत्तर मिळालं, मुख्याध्यापिकांच्या सूचनेनुसार आम्ही तुला रेकमेंड करू शकत नाही. यावर तो तरुण म्हणाला, तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे की मी मॉडर्न कॉलेजमधून शिक्षण घेतलंय. मग पुन्हा एकदा त्यानं सरदेसाई यांच्याशी संपर्क साधला. मग त्यांनी उत्तर दिलं की कॉलेजमध्ये असताना तू बेशिस्त होतास, त्यामुळे आम्ही तुझी मदत करू शकत नाही. पण मंडळी, कॉलेजकडून हा आरोप फेटाळण्यात आलाय. आम्ही सगळे सर्टिफिकेट दिले आहेत. शिवाय तिथल्या कंपनीच्या थर्ड पार्टी कंपनीकडून आलेल्या मेलमध्ये ज्या व्हेरिफिकेशनच्या गोष्टी आहेत त्या देखील दिल्या आहेत. त्याची नोकरी गेली नाहीये. नोकरी गेली असती तर थर्ड पार्टी कंपनीचा मेल पुन्हा आला नसता. थर्ड पार्टी कंपनीच्या मेलमध्ये कोणतीही डेडलाईन दिलेली नव्हती. त्यामुळे आम्ही सगळी माहिती गोळा करून कंपनीला दिली आहे. हे व्हेरिफिकेशन फक्त थर्ड पार्टी कंपनी आणि कॉलेजच्या अंतर्गत असतं आणि ते गोपनीय असल्याचं मॉडर्न कॉलेजकडून सांगण्यात आलंय. त्यामुळे आता त्यांच्या दोन्ही वक्तव्यांमध्ये तफावत दिसते. एकदा म्हणतायत की देऊ शकत नाही आणि एकदा म्हणतायत की कॉलेजने व्हेरिफिकेशन केलेलं आहे. शिवाय तो ज्या कंपनीत काम करायचं म्हणतोय ती एव्हिएशनशी संबंधित आहे. त्यात चुकीची माहिती दिली तर कॉलेजला दोषी ठरवलं जातं. त्यामुळे नीट माहिती घेऊनच सगळी प्रक्रिया केली जाते, अशी माहिती मॉडर्न कॉलेजचे व्हाईस प्रिन्सिपल आणि सेक्रेटरी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी प्राध्यापक श्यामकांत देशमुख यांनी दिली आहे. म्हणजे या सगळ्या प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा कॉलेजवर आरोप केलेत की विद्यार्थी दलित आहे म्हणून त्याला शिफारस पत्र दिलं जात नाही. म्हणजे या प्रकरणावर कॉलेजच्या प्राचार्य निवेदिता एकबोटे यांनी सुद्धा स्पष्टीकरण दिलंय. त्या म्हणाल्या की प्रेमवर्धन नरोत्तम बिराडे त्यानं जून 2020 मध्ये महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला आणि जानेवारी 2024 मध्ये तो उत्तीर्ण झाला. हा विद्यार्थी आमच्या कॉलेजची, कर्मचाऱ्यांची आणि प्राचार्यांची बदनामी करण्यासाठी सतत छळवणूक करत आहे.
बदनामीकारक विधानं करत आहे आणि हेतुपुरस्कर सोशल मीडियाचा गैरवापर करत आहे. यापूर्वी या विद्यार्थ्याला 3 वेळा बोनाफाईड देण्यात आलं होतं. तसेच आजही एकदा देत आहोत. एकबोटे म्हणाल्या, या विद्यार्थ्यानं सध्याच्या प्राचार्यांच्या कार्यकाळातून पूर्वी या संस्थेतून आपलं शिक्षण पूर्ण केलंय. अलीकडे त्यानं नोकरीच्या उद्देशानं प्राचार्यांच्या सहीनं एज्युकेशन रेफरन्स जारी करण्याची मागणी केली, पण प्राचार्य त्याला वैयक्तिकरित्या कधीही ओळखत नव्हते किंवा त्यांनी त्याला शिकवलं नव्हतं. आणि कॉलेजमध्ये असताना त्याच्या असमाधानकारक वर्तणुकीचा आणि शिस्तभंगाचा रेकॉर्ड पाहता कॉलेजने सदर एज्युकेशन रेफरन्स जारी न करण्याचा निर्णय घेतला. यानंतर विद्यार्थ्यांना विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर खोटे दिशाभूल करणारे आणि बदनामीकारक व्हिडिओ पोस्ट करायला सुरुवात केली. त्याने खोटे दावे केले की कॉलेज कर्मचारी डॉक्टर अंजली सरदेसाई, उपप्राचार्य शैक्षणिक आणि प्राध्यापक लॉलीदास, विभाग प्रमुख BBA विभाग आणि प्राचार्य त्याच्यासोबत जातीय आधारावर भेदभाव करत आहेत. तसेच पुढे एकबोटे म्हणाले की आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की कॉलेज किंवा कोणत्याही कर्मचाऱ्यानं त्याच्या जातीचा कधीही उल्लेख किंवा चर्चा केलेली नाही. एज्युकेशन रेफरन्स नाकारणं हे केवळ संस्थात्मक नियम आणि शिस्तभंगाच्या विचारांवर आधारित आहे. या वारंवार केलेल्या पोस्टद्वारे तो चुकीची माहिती पसरवत आहे आणि विद्यार्थी समुदायाला दिशाभूल करत आहे. यामुळे कॉलेज आणि त्याच्या अधिकाऱ्यांची प्रतिष्ठा खराब करण्याचा आणि अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्या कृती बदनामी, सायबर छळवणूक आणि डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे चिथावणी देण्यासारख्या आहेत. मी पोलिसांना भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांखाली कठोर कायदेशीर कारवाई करण्याची विनंती करतो, जेणेकरून महिला कर्मचाऱ्यांसह प्राचार्यांची बदनामी, सायबर छळवणूक आणि संस्थेची शांतता व प्रतिष्ठेला होणारा पुढील त्रास टाळता येईल. पण म्हणजे हे सगळं प्रकरण ऐकल्यानंतर तुम्हाला नेमकं काय वाटतंय की खरंच प्रेम बिराडेवर अन्याय झालाय का? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष बारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.